लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महायुतीच्या वतीनं अभिवादन। शहरात लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि वीर लहुजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार, आमदार संग्राम जगताप यांचे आश्वासन। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त शहरातील लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास महायुतीच्या वतीनं आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या। आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपल्याकडे साजरी होत आहे। अनेक मान्यवरांनी आपण सर्वांनीच त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केलेलं आहे। हे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी हाती घेतलं आणि त्याच्या माध्यमातून अगदी छोट्या मोठ्या गाव खेड्यापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यांचा समाज जागृत केला। जसं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की शिका आणि संघटित व्हा, म्हणजे शिक्षण, त्यांनी सांगितलं की शिक्षण एक वाघिणीचं दूध आहे आणि जो माणूस चांगल्या प्रकारे शिक्षण घेईन, ज्ञान घेईन, त्याला जगामध्ये कुठेही जरी सोडलं तर निश्चित तो त्याला कुठेही अडचण येऊ शकत नाही। तो स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीनं तो समाजामध्ये उभा राहू शकतो, आपलं कुटुंब, आपलं प्रपंच तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे समाजाला देखील कुठेतरी तो दिशा देऊ शकतो। पण अशा प्रत्येक महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला आणि त्यांनी आज भारताला आणि भारताच्या बाहेर देखील आपले विचार हे कुठेतरी मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आजही ते जरी महापुरुष आपल्यामध्ये नसले पण त्यांचे विचार हे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणामध्ये, आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठेतरी आचरण विचारामध्ये ते विचार असणं गरजेचं आहे। आणि त्याच माध्यमातून आपल्या सर्वांचंच कार्य हे महाराष्ट्रामध्ये असन, देशामध्ये असन, अनेक लोक हे आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत काम करतायत आणि म्हणून आपलं अहिल्यानगर देखील त्याच्यामध्ये मागे नाही। आपण देखील सगळेजण अहिल्यानगरमध्ये कुठेतरी त्या विचारांना प्रेरित होऊन आपण सगळे मंडळी काम करत आलोत आणि पुढे देखील आपण सगळेच मान्यवर त्यांच्याच विचारानं, त्या महापुरुषांच्या विचारानं हा महाराष्ट्र उभा राहिलाय आणि म्हणून कुठेतरी त्याच विचारानं आपण सगळेजण मंडळी काम करत राहू। महापालिकेचा ठराव घेऊन पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन, मंत्रालय या ठिकाणचे परवानगी घेऊन लवकरच चांगला, आणि जसं आपण पाहतो की आता फोटो समोर बोर्ड वेगवेगळ्या ठिकाणी पाहतोय, तसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णकृती पुतळा या अहिल्यानगरमध्ये उभा राहील आणि फक्त तोच नाही तर आपल्या सर्वांच्या इथं उजव्या हाताला असणारा वीर लहुजी साळवे यांचा देखील चांगला पूर्णकृती पुतळा हा आपल्याला उभा राहील। रस्त्यावर कुठेही कोणाला अडचण होणार नाही अशाच प्रकारचं सगळं नियोजन करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांचा राहणार आहे, त्यामुळे हे सगळं काम पुढे जाईल। अनिल मोहिते म्हणाले, राज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची आज जयंतीच्या निमित्तानं अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही माननीय लोकमान्य टिळकांना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केलं आणि या अभिवादनाच्या निमित्तानं सर्व भीम जनतेला आणि सर्व अहिल्यानगर मधल्या जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, नगरसेवक सुरेश बनसोडे, मोहित पंजाबी, भोसले, भाजपा सरचिटणीस अशोक गायकवाड, युवा मोर्चाचे अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, संजय गायकवाड आदींसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर।